नमस्कार मंडळी. दिव्यांग टी व्ही मराठीवर आपलं स्वागत. खूप दिवसांनी आपली भेट होते आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचे दिलगिरी व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेला आहोत. दिनांक 7 मे 2025 शासन निर्णय. आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करणे दिव्यांग कल्याण विभागाचा हा शासन निर्णय आहे. याची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक 7 मे 2025 वाचा 1 शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग दिनांक 15 डिसेंबर 2022. 2 शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभाग दिनांक 4 जानेवारी 2023. शासन निर्णय दिनांक 10 ऑक्टोबर 2024. शासन निर्णय दिनांक 29 एप्रिल 2025. 5 वित्त विभाग परिपत्रक क्रमांक दिनांक 24 जून 2019. प्रस्तावना सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 15 डिसेंबर 2022च्या शासन अधिसूचनेन्वये सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातून मंत्रालयीन स्तरावर दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात आला आहे. संदर्भ क्रमांक 2 व 3 अन्वये दिव्यांग कल्याण विभागासाठी अनुक्रमाने 42 व 2021 पदे निर्माण करण्यात आली आहेत. संदर्भ क्रमांक 4 अन्वये 13 जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभागाची स्वतंत्र कार्यालये सुरू करण्यात आली असून जिल्हा स्तरावरील कार्यालये स्वतंत्रपणे सुरू करण्यासाठी विभागात कार्यरत वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता यांच्याकडे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. जिल्ह्यातील क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने जिल्हा समाज कल्याण अधिकारीऐवजी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी व आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना नियंत्रक अधिकारी घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वतंत्र क्षेत्रीय कार्यालयाचे कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 खंड 1 मधील नियम 53(3) मधील तरतुदीस अनुसरून आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे यांना जिल्हा स्तरावरील कार्यालयासाठी नियंत्रक अधिकारी तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. 2 आहरण व संवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात येते की त्यांनी प्राधिकार पत्र प्राप्त करून घेण्यासाठी नियंत्रक अधिकाऱ्यामार्फत संबंधित महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. तसेच नियंत्रक अधिकारी व आहरण संवितरण अधिकारी यांनी स्वतंत्र कार्यालयासाठी आहरण व संवितरण अधिकारी संकेता क्रमांक DDO कोड प्राप्त करून घेण्यासाठी संदर्भ क्रमांक 5 अन्वये कारवाई करावी. 3 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संगणक संकेता क्रमांकासह उपलब्ध करण्यात आला असून हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने साई प्रसाद दत्तागौड मुक्तडवार कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन. प्रति सर्व सन्माननीय महोदयांना. तर मित्रांनो, लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.